शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण हनुमंत जगन्नाथ लोंढे मुक्काम पोस्ट गिरजणी तालुका माळशिरस जिल्हा यांच्या जिल्हा सोलापूर यांच्या 900 झाडाचा प्लॉट आहे. आणि बाग जर बघचाल तर बाग ही कमीत कमी किती वर्षाची आहे काका? 18-19 वर्षाची बाग आहे. या इतक्या खूप जुनी झाडं असताना पण झाडावरती सेटिंग हे बघू शकता. आणि हे कशामुळे झालं हे आपण त्यांनाच विचारून घेऊया. काका नमस्ते. मोठ्याने बोलायचं. नमस्कार. आपण ह्या बागेसाठी सेंद्रिय खत डेबॉस ॲग्रोची जी काही सेंद्रिय खत वापरलेत ह्याचा रिझल्ट काय आला? खत तुम्हाला कोणी दिली? साहेबांनी दिली. समोर नाही जरा. खत तुम्हाला कोणी दिली? साहेबांनी दिली. ओके. हा डोस किती किलो घातला तुम्ही आता ह्याला? 1 किलो डोस घातलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हा जुन्या झाडासाठी ह्यांनी आपलं प्लॅन्टोमिल, ग्रोसिल आणि ॲग्रीबोस्ट हे 1 किलो डोस दिलेला आहे. आणि हा 1 किलो डोस दिलेल्याचा बाग बघू शकता तुम्ही किती अप्रतिम सेटिंग झालेलं आहे. बघा सेटिंग तुम्ही बघू शकता. नारायण ही किती वर्षाची बाग आहे? सगळी 18-19 वर्षे. टोटल झाडं किती आहे? आता 150 गेलेत. 700-700 राहिलेत. 750 म्हणजे 700 खरी म्हणायची. बर. आपल्या डॅबॉन्स ॲग्रोचं खत वापरल्यानंतर काय फरक झाला होता? फरक चांगला वाटतोय ना. साईज मध्ये फरक आहे. साईज मध्ये फरक आहे आणि झाडाचा ग्रोथ चांगला आहे. ग्रोथ चांगला आहे आणि सेटिंग चांगली आहे. सेटिंग चांगली झाली. आणि झाडाची कॅनोपी कशी आहे? तीजी चांगली. आता ह्याच्या पाठीमागचा जो बार होता, तुम्ही किती वर्ष झालं डाळिंब शेती करताय? हे झाले का आता जवळजवळ तसं बरं का 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. 40 वर्ष होऊन पण आता सगळा माल कुठं लागलाय? काडीला लागलाय का शेंड्याला आहे? सगळा खोडाला माल लागलेला आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, एवढी जुनी बाग आणि ह्या सगळा खोडाला माल लागलेला आहे. हे बघा कापून खरड छटणी केली त्यांनी. आणि हा माल बघा तुम्ही, प्रत्येक काडीला माल आहे असा. फरक काय जाणवतं? फरक म्हणजे कसं आहे बरं का, तेजीच्या ह्याच्यापेक्षा जास्त आहे. पहिल्यापेक्षा झाडाला तेजी जास्त आहे. तेजी जास्त. झाडाला सेटिंग चांगली आहे. आणि सेटिंग चांगलं आहे ना. अजून बरं का आता एवढा माल लागून शेंड्यात कडी लागून चालू झाली. नंतर आपण 1 किलोचा डोस टाकणार आहे. आता 1-1.5 किलो टाकणार आहे. अजून सुद्धा ह्याच्यात कळी अवस्थेत झाडं चांगली आहे. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बागाला बाग ज्यावेळेस धरली होती त्यावेळेस त्यांनी 1 किलो डोस टाकलेला आहे. आणि आता सेटिंगच्या पुढे आपण एक्झॅक्ट वापशा अवस्थेवरती त्यांना अजून 1 ते 1.5 किलो आपण डोस त्यांना देणार आहोत. तर माझी शेतकरी मित्रांनो एवढीच कळकळीची विनंती आहे की डेबॉस ॲग्रोची खतं जे काय आहेत ऑर्गॅनिक सेंद्रिय खतं भट्टी लावून जर टाकली तर अजून याच्यापेक्षा रिझल्ट जोरात येतो. तर तुम्ही समाधानी आहात का? खत टाकले समाधानी आहात का? तुम्हाला वाटत होतं का एवढ्या जुन्या झाडाला असं एवढं चांगलं सेटिंग होईल? नाही. मी बरं का आता वाटत होतं का? मोठ्याने बोला जरा. मोठ्यानं बोलतोय कसं आहे. तुम्हाला वाटत होतं का जुन्या झाडाला एवढ्या कळी निघेल सेटिंग निघेल? गॅरंटी कमी होती. फक्त झालं कशामुळे? खत टाकल्यामुळे झालं. ह्याच्या अगोदर लिक्विड काय सुल्ले आपण कुठल्या कंपनीला नाव ठेवत नाहीये. पण तुम्हाला सांगतो की 42-47 सोडले. बरोबर. परत 10-54 दिलेलं आहे. तरी पण आपल्याला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नव्हता त्यावेळेस. पण आता खत जे टाकले त्या खतामुळे तुम्हाला अगदी चांगला रिझल्ट आलेला आहे. बघा आपलं एक ब्रीद वाक्य आहे, किसानों का खर्च आधा उत्पन्न ज्यादा, ये है डेबॉस ॲग्रो का किसानों का खर्च आधा उत्पन्न ज्यादा, ये है डेबॉस ॲग्रो का वादा. तर तुम्ही छानपैकी कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल नमस्कार. नाही ती